अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है अमीर. हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हैं. हम तेरे 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 चाहने वाले हैं. आणि अखेर टाइमपास 2चा छोटासा प्रोमो आउट झालेला आहे. पण कोण दगडू आणि कोण प्राजक्ता, कोण असतील याचे अनेक तर्कवितर्क लावून झालेत आणि अखेर हा ट्रेलर सुद्धा आउट झाला. पण आता प्राजक्ता आणि दगडूच्या चाहत्यांना ही नवी जोडी म्हणजे प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट ही नवीन जोडी त्यांना किती आवडते, त्यांची काय मतं आहेत, आपण जरा त्यांच्या चाहत्यांकडे जाऊयात. मी सध्या शिवाजी पार्कमध्ये आलेले आहे आणि जरा त्यांना विचारूया की ही जोडी त्यांना कशी वाटते. माझ्याकडे माझ्या फोनमध्ये त्या एक छोटासा तो ट्रेलर आहे किंवा आपण छोटासा प्रोमो म्हणूया. तो प्रोमो मी यांना दाखवते आणि मग बघूयात ते काय म्हणत आहेत. यांचं असं म्हणणं आहे की यांनी हा प्रोमो नाही पाहिला, तर मी यांना दाखवते पटकन. हा ट्रेलर तुम्ही पाहिलाच. बरं, टाइमपास तर तुम्ही पाहिलाच असेल ऑफकोर्स. हो पाहिलं. क्लासिक एकदम. बरं, आता टाइमपास 2 आलाय, काय वाटतंय? असेल बहुतेक, पण दगडूला मिस करणार. दगडूला मिस करणार. बरं, ही जोडी कशी वाटली? ही जोडी कशी वाटली? ही जोडी आहे सॉलिडच आहे. आता ट्रेलरवरून तर वाटते, पिक्चर बघितल्यावर कळेल. तुला काय वाटतं? प्रिया बापटे म्हणजे चांगली असणारच. ओके, तुला? बट ती जोडीच पाहिजे होती अगोदरची असं वाटतं, कारण का दे वर बेस्ट. टीनेजर्सशी जुळवून घेणारे होते ते म्हणून. स्वप्नील जोशी असतं तर अजूनच चांगलं झालं असतं. बरं, टाइमपास जो फर्स्ट त्याचा पार्ट होता, तर त्याबद्दल काय सांगशील? ते म्हणजे एकदम रिअलिस्टिक होता तो मूवी, की तसंच होतं. सो एकदम असा मनाला भिडणारा होता. सध्या तर टाइमपास 2 आलेला आहे आणि प्रियदर्शन हा एक कॉमेडी कलाकार आहे, तुला माहितीच असेल. तर मग तुला काय अपेक्षित आहे? अपेक्षित तर सॉलिड लाफ्टर असणार त्याकडून, बिकॉज फुबाई फू तर त्यांनी गाजवलेलंच. तर तीच कॉमेडी बहुतेक परत बघायला मिळेल सेकंड सिक्वलमध्ये. आता हा ट्रेलर जो तुम्ही छोटासा प्रोमो पाहिला, त्याच्यामध्ये काय आवडलं तुम्हाला? काय म्हणजे असं तर जोडी आवडली आणि अजून म्हणजे त्यांची ती गँग, त्यांची जी लँग्वेजेस आणि ते गळपटला आणि ते सगळं तेच आवडलं. प्रिया बापटची रावडीनेस पण बघायला मिळेल. ओके, इनॉल यांचं असं म्हणणं आहे की ही जोडी जी आहे प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापटची, ही जोडी यांना आवडलेली आहे, बरोबर? हो. ओके, बरं, यांना ही जोडी आवडलेली आहे. आपण अजून कोणाला तरी विचारूया की ही जोडी त्यांना कशी वाटते ती. तर पुन्हा एकदा मला इथे एक ग्रुप दिसलेला आहे. सध्या त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन सुरू होतं आणि मी त्यांना मध्येच डिस्टर्ब केलं आहे, तर सॉरी फॉर दॅट फर्स्ट. आणि टाइमपास तुम्ही पाहिला असेल? ओके, तर टाइमपास 2 सुद्धा येतोय, हे तुम्हाला कळालंच असेल. ओके, माहिती आहे यांना. तर याचा तुम्ही प्रोमो पाहिलाय का? पाहिलंय? कोणी पाहिलेला नाहीये? ओके, ठीक आहे. काही जणांनी इथे पाहिलेलं नाहीये, तर मी तुम्हाला पहिला प्रोमो दाखवते. हो, मस्तच, खूपच आवडलेला दिसतोय तुम्हाला. काय सांगणार? बरं, कुठून सुरुवात करू मला तेच कळत नाही. बरेच जण गोळा झालेत. बरं, तुमच्यामधला अगदी बोलका कोण आहे? टाइमपास 1 बघितला तेव्हा म्हणजे जे खूप ह्यूज क्राऊड होता बघण्यासाठी वगैरे, कारण ॲज एक्सपेक्टेड मूवी होता, खूप वेटेड मूवी होता. त्यामुळे त्यावेळी माहिती होतं टाइमपास 2 येणार आहे, रवी जातो नेक्स्ट मूवी काढणार आहे. पण टाइम स्पॅन जास्त घेतला, आता येतोय तर त्यासाठी उत्सुकता तेवढीच आहे टाइमपास 2साठी. अनएक्सपेक्टेड रोल म्हणजे ज्यासाठी रोल आम्हाला वाटलं सिद्धार्थ जाधवचा येईल, ते प्रियदर्शन जाधवने एंट्री मारली. प्रिया बापटची एंट्री चांगली आहे, म्हणजे प्रिया बापट खूप मोठी ॲक्ट्रेस आहे, ते तर ॲक्सेप्टेड आहे. मग तो रोल पण आम्हाला बघायला आवडेल. म्हणजे स्टोरी काय होते, त्यांनी परत भेटतात नाही भेटतात ते बघायला आवडेल. बरं, ही जोडी तुम्हाला आवडली का? हो, सगळ्यांना आवडली? हो. आम्ही ॲक्च्युली टाइमपास 1 बघायला 20 जण अख्खा रो बुक केला. आता टाइमपास 2 साठी पण आम्ही तसंच करणार आहोत. रवी जाधवची डिरेक्टरी म्हणलं की ते होणार चांगलं, ते माहितीच आहे. म्हणजे बघूया, आता अवेटेड आहे. टाइमपास मध्ये शाकाल आहे, परत दगडूचे काही फ्रेंड्स होते, मलेरिया वगैरे, काही आठवत आहे? मी प्रियदर्शन जाधवचे फुबाई फूमध्ये ॲक्ट्स बघितलेले. तो अशी एंट्री करेल मला वाटलं नव्हतं, पण चांगली एंट्री आहे, करेल. दगडूचा रोल चांगला करेल. काय ट्रेलर पाहून किंवा हा प्रोमो पाहून काय थोडंसं वेगळं वाटलं? दगडूमध्ये सुधारणा झालेला वाटतात ते, म्हणजे त्याची गाडी वगैरे आली आहे. पहिला दगडू बनियनवर फिरायचा, आता कोट घालायचा. ते पण जॅकेट.
केतकीबद्दल कोण काय बोलणार? प्राजक्ता. केतकी सारखी मुलगी तुमच्या आयुष्यात आली की नाही? प्राजू ही जोडी तर तुम्हाला आवडलेली आहे. बरं, तुम्हाला यांच्या ऐवजी कोण अपेक्षित होतं? सोनाली कुलकर्णी असं वाटलेलं आणि सिद्धार्थ जाधव वाटलेला, पण वाटलेलं, पण तुम्हाला नक्की अपेक्षित कोण होतं? या रोलसाठी सिद्धार्थ जाधव आणि प्रिया बापट या रोलसाठी परफेक्ट. परफेक्ट आहे तुझ्या मते? हो परफेक्ट आहे. प्रियदर्शन पण परफेक्ट. दर्शन त्याचा लुक अलाइक आहे ना, दगडूचा थोडा सेम दिसतो, त्यामुळे तो आता परफेक्ट वाटतो. बरं, तुम्हाला ही पण आता मी न्यूज देते की या मूवीमध्ये जे दगडू आणि प्राजू आहेत छोटे, ते सुद्धा आहेत. तर काय, किती एक्सायटेड? त्यांचा रोल काय असणार आहे? त्यांचा रोल थोडंसं गुपित आहे, सध्या अजून काही रिव्हील नाही केलेलं आहे. सध्या ही दोघं जण आपल्या समोर आली आहेत. तर अजून काय एक्सायटेड आहात तुम्ही आणि मूवी बघायला जाणार की नाही? फर्स्ट जाणार तर पक्काच आहे, म्हणजे ते तर आहे, म्हणजे बघायचं तर आहे, उत्सुकता आहे त्या मूवीची. तर बघूया तो येईल तेव्हा. मला वाटतं की प्राजूचा जो मोठा भाऊ होता त्याचं, ती कोण होती ती गायिका उर्मिला कानेटकर बरोबर लग्न झालं असेल, नाही तर काय झालं असेल, ते पाहण्याची उत्सुकता आहे. अजून काय काय पाहण्याची उत्सुकता आहे कोणाला? प्रत्येकांचे वेगवेगळे अँगल्स आता तो एंडला डायलॉग मारला की आपला बोनेट गरपटला असता, त्यावरून ती आय थिंक सो ओळखेल त्याला, की तो डायलॉग खूप फेमस आहे. मग त्या एका वर्डवरून ती ओळखेल त्याला. आणि अजून एक, जसा 1मध्ये स्पेशल अपिअरन्ससाठी आदेश बांदेकर होते, तसा आता 2मध्ये स्पेशल अपिअरन्स कोणाला दिला आहे, कोणाला चान्स दिला आहे किंवा कोण येतील ते पण उत्सुकता आहे पाहण्याची. याच्यामध्ये तो 10वी नापास झालेला वाटतं दगडू, 15वी 12वी नापास झालेला दाखवला. दगडूची बहीण होती ना, तिचं पण काय झालं वगैरे, त्याचे पप्पा, वडील, त्याचे भाऊ कदम. मला वाटतं ते टॅक्सी ड्रायव्हर असतील, टॅक्सीवर आले ते पण मला वाटतं कॅब चालवत असतील. भाऊ कदम पण आहे, ते एकदम मस्त. भाऊ कदम. तुमच्या ग्रुप मधला कोण दगडू आहे? प्रॉपर दगडू इकडे. दगडू तिथे ते ॲब्सेंट आहेत दगडू आणि प्राजक्ता. गोळा खायला. नदी काठे बसले जातात तिकडे. स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा, हे वास होती कसे, हे नाव ओटी कुणाचे, सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे, मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. थँक्यू फ्रेंड्स इन ऑल. या सर्व ग्रुपला किंवा या सर्व मुलांना मुलींना प्रियदर्शन आणि प्रिया बापटची जोडी अतिशय आवडलेली आहे आणि ते सुद्धा ऑफकोर्स एक्सायटेड आहेत या मूवीला घेऊन. ही लव्ह स्टोरी पुढे काय काय सांगणार आहे हे पाहण्यासाठी ते सुद्धा उत्सुक आहेत. तर ही मूवी तुम्ही बघायला जाणार ना? ओके, बरं फ्रेंड्स, आता मी तुम्हाला सांगते की हा छोटासा प्रोमो तुम्ही सुद्धा पाहिला असेल. मी यांना काही प्रश्न विचारले, हे सुद्धा खूप ही जोडी त्यांना फार आवडलेली आहे. तुम्हाला यांची जोडी प्रियदर्शन आणि प्रिया बापटची जोडी तुम्हाला आवडली की नाही हे आम्हाला कळवा या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्सद्वारे. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इल्हे, राजश्री मराठी.